कारखान्याच्या गाड्या साखर घेऊन विकायला चाललेल्या त्या आमची पोरं बाळा आज उपाशी ती शाळेत पोरांना कपड्याला पैसे नाहीत आज आम्ही इथून गाड्या जाऊन देणार। आलेगाव कारखान्याच्या ह्या गाड्या या ठिकाणी अडवलेल्या आहेत। इथं जर आमच्या जीवाला जर काय जर बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जी कोण सावंत कारखान्याचे मालक आहेत ती सावंत आणि सर्व कारखान्याचे इथले कामगार जबाबदार राहतील। या सर्व गाड्या आम्ही या ठिकाणी अडवलेल्या आहेत। गेली 7 महिने झालं कारखान्याची बिलं काढलेली नाहीत। शेतकऱ्याला जीव द्यायची वेळ आलेली आहे। मुलांच्या शाळा पोरांच्या भरलेल्या आहेत। त्या शाळा भरलेल्या आहेत। पोरांना शिक्षणाला खर्चाला पैसे नाहीत। वह्या पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत। एवढी बिकट अवस्था असताना सुद्धा गेले 2-4 महिने झाला आम्ही हेलपट घालतो या कारखान्यावरती। इथली साखर मात्र विकली जाते। शेतकरी मात्र खरंच आज माझा बळीराजा म्हटलं जातं। शेतकरी जगाचा पोशिंदा असणारा पण या राजकारण्यांमुळे आणि या साखर सम्राटांमुळे भिकारी झालेला आहे माझा बळीराजा शेतकरी। आज खरं तर उपासमारीची वेळ शेतकऱ्यावरती आलेली आहे। काल भीषण अवस्था शेतकऱ्यावरती आलेली आहे। जे व्याजानं पैसे काढलेले आहेत गेल्या 6-7 महिन्यापूर्वी त्या पैशासाठी रोज सावकार दारामध्ये येत आहेत आणि जीव घेणा एवढा आमच्यावर बिकट वेळ आलेली आहे। शिव्या त्या सावकारांच्या ऐकाव्या लागतात। बायकांना आम्हाला बोलून द्यावं बाहेर इकडं पण घरी येऊन आमच्या बायकांना पोरांना माझ्या भावाला आईला काल एक जण शिव्या सकाळी देऊन गेलंय। सकाळी या कारखान्यावर आलो पण आमची तात्काळ प्रशासनानं जे कोण साखर आयुक्त असतील त्या साखर आयुक्तानं आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे कोण असतील आमच्या शेतकऱ्याचा वाली कोण असेल तर ते आमच्या शेतकऱ्याच्या वाल्यानं आमच्यावरती लक्ष द्यावं हीच एक कळकळीची विनंती आहे। आणि जर आमच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर ही साखर कारखाना आणि ही जी कोण साखर कारखान्याचे मालक कामगार असतील ते जबाबदार असतील। बाबा तुमचं कुठलं गाव? तुम्ही कस काय इकडं? इकडेच काय होत घातलाय। आता पाय बी दुखतात का? पाय दुखते तर मग मी काय चालाय ना पट्या आहे तर वर चढवायच्या चाला येत नाही काय काय बिल कधी खर्च करतात म्हणतात म्हणते 2-4 दिवसात। मग आता तर महिना झाला अर्ध दिवस अजून एक बिन आहे पहिले बिन आहे दुसरे बिन आहे काय रुपये बिन आहे रुपये नाही होय 70-400 गेला रुपये आणि खायचे मला झाले म्हणजे 100 टन गेलाय म्हणायची नाही 100 नाही 69 म्हणजे थोडाच कमी 100ला किती 30 टन 30 टन कमी 70 टन गेला। 2-4 टन तर महाग राहिलाय पण कोण बघायचं आपल्याला चालायला पैसे बी दिले त्यांना तर आता बिलाचं काय म्हणते ती? आता बिल म्हणते 2-4 दिवस लागल म्हणते असं झालं महिना 2-4 म्हणते 2-4 दिवस म्हणून महिना झालं। आता दुसरी पिकं करायची कशी लागणी करायची कशा ते पहिल्याला मटेरियल नाही पडवळ बिडवाय त्याला पाऊस पडलाय पण पाणी आहे सगळं आता मटेरियल नाही पैसा नाही। मालक मोठं आहे ना वाटतं कारखान्याचं? मग मोठं काय करायचं ते पैसे द्याय पाहिजे ना का असंच लुटते दिन मोठं होते ते शेतकऱ्यांना? हे जे शिवाय मोठं कोण शेतकरी जीव असं आता तुम्ही 6 महिने पैसे वापरा तुमचे शेतकरी त्यांना आपल्याला काय आपल्याला कोण देतो 2 दिवस आपल्याला ये जाणी 10 रुपये टक्के। आलेगाव कारखान्याच्या ऑफिसमध्ये आपण आलेलो आहे। गेल्या 6-7 महिने झालं या कारखान्याला ऊस घातलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे या सर्व आमच्या मायबापांना खरं तर विनंती आहे। आज मुलांच्या शाळेसाठी आम्हाला पैसा नाही। वडील एक्सपायर झालेले आहेत। आई अंथरुणाला खिळलेली आहे। व्याजाने बाहेरून पैसे काढलेले आहेत 10 रुपये टक्क्यांनी। मागच्या 15 दिवसापूर्वी सांगितलं गुरुवारी या म्हणून गुरुवारी आलो। आज
आज माझ्यापाशी 100 रुपये पेट्रोलला नव्हते, दुसऱ्याकडून मी पैसे घेऊन आलोय. कारणावर कारण दाखवली जात आहेत. आता पुढल्या आठवड्यात बिलं होतील म्हणून सांगितलं जातंय. मागच्या वेळेस सुद्धा मी आलतो. रोज शाळेतल्या मॅडमचा पोरांना मार बसतोय, पोरांना कपडे नाहीत म्हणून. रोज घरी आले की पोरं रडत्यात, पप्पा मला कपडे कधी घ्यायच्यात म्हणून. रानामध्ये खर्चायला पैसे नाहीत, व्याजाने काढलेलं पैसे रोज ती घरी येत आहेत, त्यांचं रोज बोलणं खायला लागतंय. मुख्यमंत्र्यांना, देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा माझी विनंती आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर असं खेळू नका. जी काय तात्काळ कारखान्यांना मदत लागणार आहे ती कारखान्यांना मदत करा. पैसे भेटले नाहीत, घरी तगादा लावलेला आहे लोकांनी. उद्याच्याला मी सुद्धा इथंच गळफास घेऊन आत्महत्या करणार आहे याच ऑफिसमध्ये. आज मी विनंती करतोय, उद्याच्याला सुद्धा मी येणार आहे. आज आमच्या पैशाची कुठून तरी व्यवस्था करावी.